शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवरस्ता अभियान हाती घेण्यात आले आणि या माध्यमातून 7 रस्त्यांना मोकळा श्वास देण्यात आला। गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावेत, वहिवाटीचे रस्ते मोकळे करून तयार करण्याच्या सूचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने महसूल विभागाने शनिवारी यावल तालुक्यात विशेष अभियान राबवून विविध गावातील बंद असलेले 7 शिवरस्ते मोकळे केले। तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी मीना तडवी, मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी स्थानिक तलाठ्यांच्या मदतीने शनिवारी ही विशेष मोहीम राबवली। यात 7 बंद शेतरस्ते मोकळे करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून शेतरस्ते बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते। अखेर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्यात आला। मुख्य रस्त्यापासून शेतामध्ये जायचे असेल तर रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते। त्यामुळे शेतात, वस्तीवर तसेच राहण्याच्या जागेवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असत। पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातून चिखल तुडवत जावे लागे। मात्र प्रशासनाने अतिक्रमणे काढून रस्ता आता खुला करून दिला आहे। त्यामुळे 210 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। शेतातील पीक मालवाहतुकीसाठी होणारे त्रास आता या अभियानामुळे कमी होणार आहे। या मोहिमेदरम्यान किरकोळ वादातून कित्येक वर्षांपासून हे रस्ते बंद होते, ते रस्ते खुले करण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना सोबत घेतले। बंद रस्ते मोकळे केल्यास होणारे फायदे पटवून दिले, त्यास शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याचे तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले।